नमस्कार. वर्सटाईल पूनम या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत. इथे तुम्हाला मिळतील इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयाचे सर्व डिजिटल स्वाध्याय. तेव्हा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. विषय सामान्य विज्ञान, इयत्ता 6वी, स्वाध्याय पहिला, लक्षणे सजीवांची. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. अ. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो, याला डॅश डॅश म्हणतात. उत्तर प्रजनन. ब. डॅश डॅश आणि डॅश डॅश ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. उत्तर वाढ आणि प्रजनन. किंवा पाठात दिलेली इतर लक्षणे जसे की श्वसन व उत्सर्जन देखील लिहू शकता. क. अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवांचे डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर लक्षण. ड. सजीवांचे शरीर डॅश डॅशचे बनलेले असते. उत्तर पेशींचे. प्रश्न दुसरा, पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडीसारखी वाहने त्यांच्या जागा बदलू शकतात. या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्त्वाचा फरक कोणता? उत्तर पक्षी, मासे आणि जनावरे हे सजीव आहेत. ते अन्न मिळवणे, संरक्षण, निवारा किंवा चेतनेला प्रतिसाद देण्यासाठी स्वतःहून हालचाल करून जागा बदलतात. या उलट पालापाचोळा, ट्रॅक्टर आणि बैलगाडी या निर्जीव गोष्टी आहेत. ते स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत. वारा किंवा मानवी बळ किंवा इंधन यासारख्या बाह्य घटकांमुळे त्यांच्यात हालचाल होते. प्रश्न तिसरा, अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी न दिसण्या इतके लहान असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरवले ते सांगा. उत्तर होय, एवढ्या लहान सजीवांचेही प्रजनन होते. पाठात दिल्यानुसार सजीव लहान असो की मोठा, प्रजनन हे सर्व सजीवांचे एक प्रमुख लक्षण आहे. जरी ते डोळ्यांना दिसत नसले तरी ते स्वतःसारखे दुसरे जंतू निर्माण करतात. म्हणूनच त्यांची संख्या वाढून रोग पसरतात. प्रश्न चौथा, सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात याचे अनुभव निरीक्षणे लिहा. उत्तर प्राणी भोवतालच्या परिस्थितीनुसार चेतनेला प्रतिसाद देतात. जसे की उंदीर समोर अचानक मांजर किंवा धोका दिसल्यास तो चपळाईने बिळात लपतो. मांजर अचानक आवाज झाल्यास किंवा शिकार जसे की उंदीर दिसल्यास सावध होते आणि झडप घालते. कुत्रा अनोळखी व्यक्ती आल्यास भुंकू लागतो किंवा फिरायला नेताना मालकाला ओढत नेतो. प्रश्न पाचवा, प्राण्यांच्या हालचालींचे सुचतील तेवढे प्रकार आणि त्या प्रकारे हालचाल करणारे प्राणी यांच्या याद्या करा. उत्तर 1. चालणे किंवा धावणे. उदाहरण कुत्रा, मांजर, गाय, माणूस इत्यादी. उड्या मारणे, बेडूक, पाखरू, चेंडू पकडणारा मोती कुत्रा इत्यादी. पोहणे, मासे, कासव इत्यादी. सरपटणे, साप, गांडूळ इत्यादी. प्रश्न 6. वनस्पतींना चेतना क्षमता असते हे ज्यावरून समजते अशी सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा. उत्तर 1. वनस्पतींची मुळे ओलाव्याकडे वाढतात आणि फांद्या प्रकाशाकडे वाढतात. 2. काही वनस्पतींच्या कळ्या रात्री मिटतात आणि सूर्य उगवल्यावर उमलतात. 3. सूर्य मावळल्यानंतर काही झाडांची पाने मिटतात म्हणजे झाडे झोपतात. प्रश्न 7. कासवे बराच काळ पाण्यात राहतात. थोड्या थोड्या वेळानंतर
ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याच्या बाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? उत्तर, कासव हा फुफ्फुसाद्वारे हवेतील ऑक्सिजन श्वासावाटे घेणारा प्राणी आहे. त्यामुळे श्वसनासाठी त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. या उलट मासे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन त्यांच्या कल्ल्यांद्वारे घेतात. त्यामुळे प्रश्न 8. खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिलेला आहे. तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या. चित्रानुसार डावीकडून उजवीकडे योग्य क्रम खालील प्रमाणे असेल. पहा, प्रत्येक चित्राच्या खाली क्रम दिला आहे. त्यानुसार तुम्ही तो क्रम लावून घेऊ शकता. प्रश्न 9. सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. तर सजीवांचा गट आहे फुलपाखरू, मासा, झाड. तर निर्जीवांचा गट आहे दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग आणि बस असे 2 गट पडतात. प्रश्न 10. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? उत्तर, सजीवांना जगण्यासाठी आणि वाढीसाठी अन्न, चारा आणि पाण्याची अत्यंत गरज असते. दुष्काळात चारा व पाणी न मिळाल्यास जनावरांची वाढ खुंटते, ते अशक्त होतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि शेवटी अन्न पाण्या वाचून त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. आ. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचाही विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. उत्तर, होय, वाघाच्या बछड्याचा विकास होतो. पाठात दिल्यानुसार सजीवांची वाढ म्हणजे केवळ शरीराच्या आकारात किंवा वजनात होणारी वाढ नव्हे, तर शरीरात, बुद्धीत, कार्यक्षमतेत आणि कौशल्यांमध्ये होणारी वृद्धी म्हणजे विकास होय. बछडा जसा मोठा होतो तसा तो शिकार करणे, स्वतःचे रक्षण करणे आणि जंगलात. थँक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.